बर, हा प्रॉब्लेम आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. आतापर्यंत जे आपण जे प्रॉब्लेम बघितले, ज्या प्रॉब्लेम मध्ये फिगर्स ज्या होत्या त्या साईड व्ह्यू नव्हत्या, म्हणजे तुम्हाला सर्क्युलर गिअर दिसत होते, सर्क्युलर. ठीक आहे. आता हा जर समजा तुम्ही तो फ्रंट व्ह्यू म्हणत असाल, सर्क्युलरचा फ्रंट व्ह्यू, तर तुम्हाला आता जो व्ह्यू दिलाय तो साईड व्ह्यू दिलाय. ठीक आहे. या साईड व्ह्यू मध्ये तुम्हाला काय कळते ते सांगतो. हा मध्ये एक शाफ्ट आहे बघा, ए शाफ्ट आहे. या ए शाफ्ट वरती हा गिअर आहे सी, इथनं इथपर्यंत आहे बघा, सी गिअर. त्यानंतर सी गिअर हा डी गिअरला मेच झालाय, डी गिअरला. डी गिअर आणि ई गिअर हे एकाच शाफ्ट वरती आहेत, म्हणजे कंपाऊंड आहे बघा. डी आणि ई कंपाऊंड आहे. डी ला एक गिअर मेश झालाय, ज्याचे हे आतमध्ये आहेत बघा, म्हणजे इंटरनल टीथ आहेत, हे इंटरनल टीथ आहेत गिअर जी. आता गिअर जी पुन्हा हा ए शाफ्ट वरती आहे, पण काय असते सांगतो. ए शाफ्ट हा सी ला कनेक्टेड असतोय आणि जी हा त्याच्यावरती नुसता फिरतो, म्हणजे जी ची स्पीड ए शाफ्टला ट्रान्समिट होणार नाही, तो फ्रीली फिरणार. जी हा गिअर ए शाफ्ट वरती आणि सी हा ए ला कनेक्टेड असणार. इथं अजून एक शाफ्ट दाखवलाय बी, अजून एक शाफ्ट आहे बी. हा जर बी शाफ्ट तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे एक आर्म आहे बघा, या आर्मला कनेक्टेड आहे, म्हणजे आर्म हा शाफ्टला कनेक्टेड आहे. आणि या आर्म वरती इथे एक बघा पिन आहे, अशी पिन, आणि या पिन वरती हा कंपाऊंड गिअर आहे, या पिन वरती हा कंपाऊंड गिअर आहे. ही फिगर बघितल्यानंतर कळते, तरी पण आपण एकदा प्रॉब्लेम वाचून घेऊया. ठीक आहे. पहिला मी प्रॉब्लेम वाचतो बघा, काय सांगितले. आता थोडस काय बघा, बुकलेट मध्ये काय झाले सांगतो. काही प्रॉब्लेम मध्ये एखादं स्टेटमेंट मिसिंग आहे, काही प्रॉब्लेम मध्ये एखादं स्टेटमेंट मिसिंग आहे. जर मी वाचताना समजा ते तुम्हाला वाटलं की तुमच्या इथे अवेलेबल नाही आहे, तर मग ते तुम्ही लिहून घ्या, किंवा तुम्हाला मी प्रॉब्लेम संपल्यानंतर पूर्ण स्टेटमेंटचा फोटो पण पाठवतो. स्टेटमेंट आणि पूर्ण प्रॉब्लेम असं पूर्ण पाठवतो. ठीक आहे. बघा, प्रॉब्लेम वाचतो मी. टू शाफ्ट ए अँड बी आर कोएक्सियल. हे बघा, हा ए शाफ्ट आहे, हा बी शाफ्ट आहे, दोन्ही शाफ्ट हे कोएक्सियल आहेत, म्हणजे एकाच ऍक्सिस वरती आहेत. गिअर सी कुठे आहे बघा, गिअर सी इथं आहे. गिअर सी हॅज 50 टीथ, इथे लिहितो टीथ ऑन गिअर सी, किती दिले मला 50 टीथ. आणि पुढे काय सांगितलंय, इज रिजिडली माउंटेड ऑन शाफ्ट ए. सी हा रिजिडली म्हणजे काय केलाय, ए ला कनेक्ट केलाय. सी हा ए ला कनेक्ट केलाय, याचा अर्थ गिअर सी ची जेवढी स्पीड असणार तेवढीच शाफ्ट ए ची स्पीड असणार, म्हणजे ए आणि सी हे एकमेकाला कनेक्टेड आहेत, रिजिडली कनेक्टेड. पुढे काय म्हणले बघा, अ कंपाऊंड गिअर डी अँड ई. एक कंपाऊंड गिअर आहे डीई, म्हणजे हे एकाच शाफ्ट वरती आहे. ओके, डीई गिअर्स विथ सी. त्यातला डी हा तुम्हाला लक्षात घेऊ बघा, सी ला काय झालाय, मेच झालाय. गिअर्स विथ सी अँड इंटरनल गिअर जी. डीई मधला डी हा सी ला मेच झालाय आणि ई हा इंटरनल गिअर जी ला मेच झालाय, या जी ला मेच झालाय. ओके, पुढे बघा. डी हॅज अ 20 टीथ. या डी चे टीथ दिलेत तुम्हाला, किती 20. डी हॅज अ 20 टीथ अँड गिअर्स विथ सी. डी हा 20 टीथ आहे आणि तो सी ला मेश होतोय असं सांगितलंय. पुढं ई हॅज, या ई चे किती टीथ आहेत, 35. ई हॅज 35 टीथ. ई हॅज 35 टीथ अँड गिअर्स विथ इंटरनल गिअर जी. ई चे 35 टीथ आहेत आणि तो इंटरनल गिअर जी ला काय होतोय, मेश होतोय असं सांगितलं. ठीक आहे. आता पुढे बघा, द गिअर जी इज फिक्स. कंडिशन दिल्या, गिअर जी इज फिक्स. फिक्सचा अर्थ काय, या गिअरची व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे असं सांगितलं. द गिअर जी इज फिक्स अँड कॉन्सेंट्रिक विथ द शाफ्ट ऍक्सिस. जी हा फिक्स आहे आणि हा शाफ्टच्या ऍक्सिसच्या अबाउट कॉन्सेंट्रिक आहे, म्हणजे या गिअरचं सेंटर पण हा ऍक्सिस वरतीच आहे असं सांगितलं. द कंपाऊंड गिअर डीई, डीई हा गिअर बद्दल सांगितलं. इज माउंटेड ऑन अ पिन, एक पिन आहे बघा, या पिन वरती माउंट केलाय. प्रोजेक्ट फ्रॉम द आर्म, प्रोजेक्ट फ्रॉम द आर्म म्हणजे हा आर्म आहे आणि या आर्म पासून
या आर्म पासून एक पिन प्रोजेक्टेड आहे, त्याच्यावरती डी आणि ई माउंट केला असं सांगितलं. पुढं काय सांगितलंय बघा, प्रोजेक्ट फ्रॉम आर्म कीड टू शाफ्ट बी, आणि आर्म हा शाफ्ट बी ला कीड आहे, KEYED. कीड म्हणजे काय केलंय पाहून ईनी कनेक्ट केलाय, म्हणजेच आर्मची स्पीड आणि शाफ्टची बीची स्पीड सेम असायला पाहिजे सांगितलं. पुढं स्केच द अरेंजमेंट, ही ऑलरेडी इथं अरेंजमेंट दिलेली आहे, तुम्हाला पेपरला कधीही स्केच द अरेंजमेंट विचारणार नाही. स्केच द अरेंजमेंट अँड फाइंड द नंबर ऑफ टीथ ऑन इंटरनल गिअर जी. जी वरती टीथ किती असणार असं विचारले. इंटरनल गिअर जी वरचे टीथ किती असणार असं विचारले, टीथ ऑन गिअर जी. assuming that module of all the gears is same. आणि काय अज्युम करायला सांगितले, सगळ्या गिअरचा मॉड्यूल हा सेमच आहे असं सांगितलं. ठीक आहे, पुढे बघा. इफ शाफ्ट ए, आता शाफ्ट ए ची स्पीड दिला, शाफ्ट ए काय सांगितलंय बघा, रोटेट ऍट 110 RPM. शाफ्ट ए ची स्पीड आहे 110 RPM. फाइंड द स्पीड ऑफ बी, आणि शाफ्ट बी ची स्पीड किती आहे ते विचारलं. शाफ्ट बी ची स्पीड किती आहे असं विचारले. हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पूर्ण स्टेटमेंट लिहून झालेलं आहे. आता फक्त थोडस तुम्हाला मी या फिगर मध्ये काय काय आहे काही नाही ते पहिल्यांदा सांगतो, कारण की ही फिगर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ही फिगर ज्याला समजली त्याला हा प्रॉब्लेम समजला, त्याला ही फिगर समजली नाही त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तसा डिफिकल्ट जाणार. ठीक आहे, हे गिवन कडे नंतर येतो, पहिला फिगर कडे येतो. बघा काय आहे, सगळ्यात सेंटरला एक गिअर आहे, सगळ्यात सेंटरला, आणि तो गिअर कुठला आहे, सी. तो सगळ्यात सेंटरचा गिअर पहिला सी मी ड्रॉ करतो, हा गिअर सी. जर मी आता जर समजा हे फ्रंट व्ह्यू म्हणलं, जर तुम्ही इकडे साईडने बघितला तर तुम्हाला गिअर सी हा दिसते बघा, गिअर सी हा. ओके, आता या गिअर सी ला हा गिअर डी मेश झालाय, एक गिअर डी मेश झालाय, हा डी मेश झालाय बरोबर. सी गिअरला डी मेश झालाय. डी आणि ई हा कंपाऊंड गिअर आहे, डी आणि ई हा कंपाऊंड आहे, म्हणजे डी आणि ईचं सेंटर सेम आहे. हा गिअर कुठला आहे, ई. डी आणि ई हा कंपाऊंड आहे, हा तुमचा सेंटरचा गिअर सी आहे. ओके, आता डीई जो माउंट केला तो कशावरती आहे, आर्म, म्हणून मी इथे एक आर्म दाखवतो. हा एक आर्म दाखवला. ठीक आहे, आता याच्या पुढं ई हा जी ला मेश झालाय, आणि जी चा सेंटर एच आहे, म्हणजे या सेंटरच्या अबाउट, म्हणजे सीच्या सेंटरच्या अबाउट मला एक गिअर ड्रॉ करायला पाहिजे इंटरनल टिपचा. आणि हा तुमचा बाहेरचा गिअर आहे, गिअर जी. हा बाहेरचा गिअर आहे तुमचा गिअर. आता तुम्ही बघा, या दोन फिगर बघितल्या की तुमच्या लक्षात येईल, सगळ्यात बाहेरचा इंटरनल गिअर जी, त्याला मेश झालेला ई, ई आणि डी हा कंपाऊंड, डी हा सी ला मेश झालाय बरोबर. आणि तुमची फिगर कंप्लीट झाली. म्हणजे त्यानं आतापर्यंत आपण अशा फिगरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला, पण त्यानं जर असं काय केलं, याचा साईड व्ह्यू दिलेला. भरपूर वेळेला पेपरला काय होतंय, एकतर अशी फिगर देतात किंवा एकतर अशी फिगर देतात. ठीक आहे, म्हणून ही फिगर समजणं इम्पॉर्टंट आहे. ही फिगर एकदा जर तुम्हाला समजली तर तुमचा प्रॉब्लेम संपला. आता थोडस मी एक ऍड करतो, पेपरमध्ये तुम्हाला इथपर्यंतच देणार, पण हा इंटरनल गिअर जे आहे की नाही, हा ऍक्च्युली असा असतो, हे पुढचं देत नाही, हे एवढा पोर्शन देत नाही, कारण की तोच पुन्हा रिपीट झालेला असतो ना इंटरनल गिअर, त्यामुळे हा खालचा पोर्शन एवढा देत नाहीत. पण मी आता तो तुम्हाला समजावून म्हणून दाखवलाय. आणि ही जी गिअरिंग अरेंजमेंट आहे तीच आहे. जर तुम्हाला गिअरिंग अरेंजमेंट मधला काय जर डाऊट असेल तर मला आता लगेच विचार. ही जी गिअरिंग अरेंजमेंट दाखवली याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचार. सर बोल सर. हेलो सर, क्वेश्चन नंबर 7 आयो. 7 आहे काय, आणि पेज नंबर 7 आहे. त्यामुळे सर क्वेश्चन खोडला मी सगळा लिहिलेला.
पेज नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 7. 7. क्वेश्चन नंबर 7 पेज नंबर 7. म्हणून मी आधी विचारलं ना की बघा तो प्रॉब्लेम आहे का, तर तुम्ही मला म्हटलं तो आहे. नाही ती कोण चांगली तो पण बघायला असली सोडा. ठीक आहे, असते. चला आता जाऊया पुढे. प्रॉब्लेम मी वाचलाय. प्रॉब्लेम नंबर 7 क्वेश्चन नंबर 7 पेज नंबर 7 ही फिगर दिली असणार आहे. जर तिथं चुकून आली नसेल तर ती माझ्याकडनं द्यायची राहिली बाळांनो. ठीक आहे, आणि त्याची ही फिगर आपल्याला ड्रॉ करायची. ही फिगर जर तुम्ही एकदा ड्रॉ केली की तुमचं निम्म काम झालं. आता हा व्ह्यू जर आला तर बाळांनो तसा त्यातल्या त्यात सॉल्व्ह करायला जरा डिफिकल्ट असतो प्रॉब्लेम. ओके, आता मला तुम्ही सांगा इथं गिअर किती आहे टोटल गिअर किती आहे? 4. सी एक आहे, डी एक 4 आहे, आहे, 4. ई एक आहे आणि जी एक आहे. आणि हा सेंटरला काय इथं आर्म आहे. बरोबर काय? बी हा सेंटर पासून त्या डीच्या सेंटर पर्यंत आर्म आहे बघा. इथे सेंटर पासून इथं सेंटर पर्यंत आर्म आहे. ओके, चलो मग आता पाहून आपण टेबल बनवूया. सांगा मग टेबल मध्ये काय काय असते सगळ्यात पहिल्यांदा? सिरियल नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर कंडिशन ऑफ मोशन आणि त्याच्यानंतर काय येणार? रिव्होल्युशन. रिव्होल्युशनला सब कॉलम करायला लागतील. सगळ्यात पहिल्यांदा रिव्होल्युशनचा कॉलम सांगा. सगळ्यात पहिला रिव्होल्युशनचा कॉलम. रिव्होल्युशन मधला सगळ्यात पहिला कॉलम का असते आपला? आर्म. आता बघा, मी सेंटर पासून बाहेर जाणार आहे. सेंटर पासून बाहेर. मागच्या वेळेचा एकच प्रॉब्लेम मी असा बाहेरून आता आलो होतो, ते मुद्दामून केलेलं. आता इथनं पुढचे सगळे प्रॉब्लेम मी सेंटर पासून बाहेरच जाणार. ठीक आहे, सांगा सेंटरचा सगळ्यात गिअर कुठला आहे? गिअर सी. गिअर सी म्हणजे थोडक्यात तुमचा काय झाला? सन गिअर. गिअर सी म्हणजे काय झाला? सन गिअर सेंटरचा. त्याच्या भोवती फिरणारे 2 गिअर आहेत बघा इथं, ई आणि डी. हे कंपाऊंड आहे म्हणून सांगितले. तो गिअर ई डी. ईडी जो गिअर आहे, ईडी गिअर हा कंपाऊंड आहे. बरोबर, आणि त्याची स्पीड काय असणार? सेम असणार. आता ईला मेश झालेला अजून कुठला गिअर आहे? ईला मेश झालेला अजून गिअर कुठला इथं? गिअर जी. गिअर जी. ठीक आहे, आता बघानो हा टेबल ऑफ मोशन आपण कंप्लीट करूया. चलो सांगा पहिली कंडिशन काय घेऊ? पहिली कंडिशन सगळ्यात पहिली कंडिशन आर्म फिक्स्ड. आर्म काय करायचा? फिक्स्ड. आर्म इज फिक्स्ड. आर्म फिक्स केल्यानंतर जो तुम्ही पहिला गिअर घेतला असतो म्हणजे सेंटरचा गिअर सी, त्याची स्पीड किती घेऊ? 0. 1 घ्या. 1 घ्यायचं. 1 रिव्हॉल्युशन. 1 रिव्हॉल्युशन अँटी क्लॉकवाईज. बघा, आर्म मी फिक्स केला आणि सेंटरचा गिअर सी चं मी किती रिव्होल्युशन घेतलं? 1 रिव्होल्युशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. 1 रिव्होल्युशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, चला मग याच्यावरून बाळांनो मला आता सगळ्यांच्या स्पीड लिहायला पाहिजे. सगळ्यांच्या स्पीड सांगा. आर्म फिक्स आहे म्हणजे आर्मची स्पीड किती आली? 0. त्यानंतर गिअर सी च रोटेट थ्रू 1 रिव्होल्युशन म्हणले म्हणजे सी ची स्पीड किती आली? 1. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतल्या याचा अर्थ किती येणार? प्लस. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतल्या याचा अर्थ किती येणार? प्लस. बरोबर, आता सी ची स्पीड माहित आहे. सी वरून मला डी ची स्पीड शोधायला पाहिजे. सी वरून मला डी ची स्पीड शोधायला पाहिजे. मग मी आता काय करणार? सी चा आणि डी चा स्पीड रेशो लिहिणार. सी चा आणि डी चा स्पीड रेशो लिहिणार. ठीक आहे, म्हणून मी इथं लिहितो स्पीड रेशो. कुठला गिअर बघा? गिअर सी आणि गिअर त्याला मेश झालेला कुठला आहे? डी. गिअर सी अँड डी. सांगा स्पीड रेशो काय येणार? स्पीड ऑफ गिअर डी डिवाइड बाय स्पीड ऑफ गिअर सी इज इक्वल टू स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार? टीथ. So teeth of gear C
बाय टीथ ऑफ गिअर डी. आता याच्यामध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लिहिल्यानंतर सी चे रिव्होल्युशन तुम्ही किती घेतले प्रॉब्लेम मध्ये? सी चे रिव्होल्युशन तुम्ही प्रॉब्लेम मध्ये किती घेतले? 1. ठीक आहे. सो सी ची स्पीड लिहितो मी 1. सो स्पीड ऑफ डी डिवाइड बाय 1 इज इक्वल टू टी सी डिवाइड बाय टी डी. म्हणजे मला इथून काय मिळालं बाळानो? डी ची स्पीड मिळाली. डी ची स्पीड किती आहे? टी सी डिवाइड बाय टी डी. मी इथे लिहितो डी ची स्पीड किती आली? टी सी डिवाइड बाय टी डी. आता याचं प्लस मायनस साईन लगेच लिहूया. प्लस मायनस साईन लगेच लिहूया काय? बघा मी लगेच लिहितो. तुम्ही सांगायचं सी चं रोटेशन अँटी क्लॉकवाईज आहे. सी चं रोटेशन अँटी क्लॉकवाईज आहे तर डी चं रोटेशन कुठं असेल? सी अँटी क्लॉकवाईज फिरायला तर डी कुठे फिरणार? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. मेशिंग आहे. एक्सटर्नल मेशिंग मध्ये अपोजिट फिरायला पाहिजे. हा अँटी क्लॉकवाईज असेल तर हा क्लॉकवाईज फिरणार. क्लॉकवाईज म्हणजे मायनस. ठीक आहे. आपल्या प्रॉब्लेम मध्ये क्लॉकवाईज म्हणजे काय? मायनस. म्हणजे मला डी ची स्पीड मिळाली. डी ची आणि ई ची कंपाऊंड असल्यामुळे सेमच असणार म्हणजे ईडी ची स्पीड मिळाली. आता ई माहित आहे, डी माहित आहे, राहिला कोण आता? जी. मला जी ची स्पीड शोधायची. जी ची. त्यासाठी ई जी आणि त्याला मेश झालेला ई. ई आणि जी चा स्पीड रेशो लिहितो. ई आणि जी चा. ठीक आहे. मी इथे लिहितो गिअर ई अँड जी. जी चा आणि ई चा स्पीड रेशो लिहितो. सांगा स्पीड रेशो काय येणार? स्पीड ऑफ गिअर जी डिवाइड बाय स्पीड ऑफ गिअर ई इज इक्वल टू टीथ ऑन गिअर ई डिवाइड बाय टीथ ऑन गिअर जी. स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ. ठीक आहे. आता याच्यामधली मला ई ची स्पीड माहिती आहे बघा. ई ची स्पीड काय? टी सी डिवाइड बाय टी डी आहे. ई ची स्पीड किती आहे? टी सी डिवाइड बाय टी डी. टी इथं लिहितो ई ची स्पीड. ई ला तिकडे घेतो. तो स्पीड ऑन गिअर जी इज इक्वल टू टीई बाय टी जी इंटू स्पीड ऑफ गिअर ई. आणि स्पीड ऑफ ई गिअर ई आपल्याला माहित आहे ती लिहितो टी सी डिवाइड बाय टी डी. ई ची स्पीड किती आहे? टी सी डिवाइड बाय टी डी. ठीक आहे. म्हणजे मला जी ची स्पीड मिळाली. जी ची स्पीड मला मिळालेली आहे काय बघा? टी सी टी टी डी टी जी. टी सी टी टी सी टी टी डी टी जी ही मला जी गिअरची स्पीड मिळाली. जी गिअरची स्पीड. आता तुम्ही सांगायचं मला सेंटरचा सी गिअर अँटी क्लॉकवाईज फिरायलाय. डी गिअर क्लॉकवाईज म्हणजे ई गिअर पण क्लॉकवाईज फिरणार कारण की कंपाऊंड आहे. ई डी आणि ई कंपाऊंड आहे म्हणजे ई क्लॉकवाईज. ई क्लॉकवाईज फिरला तर जी कुठे फिरणार? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. का क्लॉकवाईज? कारण की ई आणि जी ही कुठली पेअर आहे? इंटरनल मेशिंग पेअर आहे. जी चे इंटरनल टीथ आहेत म्हणजे इंटरनल मेशिंग पेअर मध्ये दोन्ही गिअर एकाच डायरेक्शनला फिरणार म्हणजे ई आणि जी इंटरनल मेशिंग मुळे सेम डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज. ठीक आहे. इथं माझी पहिली रो संपली. आता पहिली रो संपल्यानंतर सांगा सेकंड रोला काय करू? सेकंड रो आर्म इज फिक्स्ड. कंडिशन काय येणार आता? सेकंड कंडिशन आर्म इज फिक्स्ड. त्यानंतर सेंटरचा गिअर सी आहे. गिअर सी रोटेट्स एक्स डायरेक्शन. एक्स रिव्हॉल्युशन इन अँटी क्लॉकवाईज. एक्स रिव्होल्युशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे मी काय केलं? 1 रिव्होल्युशनच्या ऐवजी मी किती रिव्होल्युशन घेतले? एक्स. म्हणजे काय तर 10-20 काय तर रिव्होल्युशन झाले असं कन्सिडर केलं. आता सेकंड मध्ये पहिल्या रोला आपण काय करतो बघा आणि एक्स न मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट रोला एक्स नी मल्टिप्लाय करायचं. तो 0 इंटू एक्स म्हणजे 0. 1 इंटू एक्स म्हणजे एक्स मायनस एक्स टी सी बाय टी डी. एक्स न मल्टिप्लाय केलं मायनस एक्स टी सी टी डिवाइड बाय टी डी टी जी. ओके. इथं बघा माझं सेकंड रो संपली. काय आहे ते मी रिपीट केलंय फक्त एक्स न मल्टिप्लाय करून घेतलं. ओके. आता सेकंड स्टेप संपली. त्यानंतर थर्ड स्टेप. आता काय करायचं? आर्म जो आतापर्यंत फिक्स धरत होतो आपण तो रिलीज करा. तो रिलीज केलं की आपण असं कन्सिडर करा की त्याचे वाय रिव्होल्युशन झाले. मग ते रिव्होल्युशन सगळ्यांच्या मध्ये काय करायचे? ऍड करायचे वाय रिव्होल्युशन. तो आर्मचे वाय रिव्होल्युशन झाले असे कन्सिडर करायचं आणि ते सगळ्यांच्या मध्ये ऍड करायचे. ठीक आहे. म्हणजे 4 नंबर काय येणार?
टोटल मोशन. 4 नंबर काय येणार? टोटल मोशन. आता टोटल मोशन म्हणजे काय येणार? 2 नंबर आणि 3 नंबरचे ऍडिशन. 2 नंबर आणि 3 नंबरचे ऍडिशन. तर 0 प्लस वाय म्हणजे वाय, एक्स प्लस वाय, वाय मायनस एक्स, टीसी बाय टीडी, वाय मायनस एक्स, टीसीटी डिवाइड बाय टीडी टीजी. ठीक आहे. 2 नंबर आणि 3 नंबरचे ऍडिशन म्हणजे टोटल मोशन मिळणार. इथं टेबल कंप्लीट झाला याचा अर्थ ऑलमोस्ट तुमचा 50% प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. आता मी थोडस आतापर्यंत काय केलं हे सांगतो आणि मी पुढे जातो. बघा, मला प्रॉब्लेम मध्ये बघा ही फिगर दिलेली, ही फिगर यावेळेला दिलेली नव्हती. ही फिगर दिलेली म्हणजे साईड व्ह्यू दिलता मला. त्यावरनं मी काय केलं तुम्हाला समजावं म्हणून मी हा व्ह्यू ड्रॉ केलाय. कसा ड्रॉ केला परत एकदा सांगतो. सेंटरला एक गिअर आहे, तो म्हणजे सी आहे, तो दाखवला सेंटरचा गिअर सी. त्याला मेश झालेला गिअर डी आहे, त्याला मेश झालेला गिअर डी. डी आणि ई कंपाऊंड आहे. मी डी आणि ई कंपाऊंड दाखवला. पण डी आणि ई माउंट करताना एका आर्म वरती माउंट केला बघा, आर्म मध्ये एक पिन लावून. ठीक आहे. म्हणून मी सेंटर पासून इथपर्यंत एक आर्म दाखवला, आर्म. ठीक आहे. त्यानंतर ई हा जी ला मेश झालाय आणि जी चा सेंटर म्हणजे सी चा सेंटर आहे. ठीक आहे. म्हणून मी या सेंटरच्या अबाउट एक गिअर ड्रॉ केला, तो म्हणजे जी. ठीक आहे. ही आहे अशी गिअरिंग अरेंजमेंट ड्रॉ केली. आता काय आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम पासून मी ही फिगर परत ड्रॉ करून बसणार नाही आता. ठीक आहे. याच्यावरूनच डायरेक्ट सांगणार. सेंटरला गिअर सी आहे, त्याला मेश झालेला डी आहे, त्याला कंपाऊंड ई आहे, त्याला मेश झालेला जी आहे. इथनं पुढे मी असं डायरेक्ट सांगणार. फक्त आज पहिला प्रॉब्लेम होता अशा व्ह्यूचा, म्हणून मी ही फिगर ड्रॉ करून दाखवली. ठीक आहे. आता मग मी या फिगर वरून काय केलं, आपल्या नेहमीचे 3 कॉलम बनवले, सिरियल नंबर, कंडिशन आणि रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन मध्ये पहिला आर्म घेतला, मग गिअर सी घेतला, मग ईडी घेतला, मग गिअर जी घेतला. ठीक आहे. पहिली कंडिशन घेतली आणि त्याप्रमाणे आपला टेबल बनवला. ठीक आहे. आता टेबल कसं बनवायचं हे तुम्हाला माहित आहे. इथपर्यंत जर काय डाऊट असेल तर विचारा, मग बाळांनो आपण पुढे जाऊया. हॅलो सर, ते गिअर बी का काय ते? काय झालं? गिअर बी नाही आहे बाळा, तो शाफ्ट बी आहे. हा शाफ्ट आहे. या शाफ्ट वरती हा आर्म माउंट केलाय. शाफ्टला हा आर्म कनेक्ट केलाय आणि हा शाफ्ट ए आहे. या शाफ्टला हा गिअर सी कनेक्ट केलाय. ए आणि बी हे शाफ्ट आहेत. बघितलं, शाफ्ट ए, शाफ्ट बी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं. सर बोल सर बोल ई की बाळ. आणि डी हा मध्ये दोन्ही मध्ये मेश नसते. काय झालं? दोन्ही पण आणि काय डी, काय ई आणि काय डी. म्हणलं? ए आणि नाही, ई ई ई आणि डी. हॅलो हॅलो. तू काय म्हणालीस खरंच मला काय कळलं नाही. अहो हे व्हायला नेट स्लो पडले. राहू दे नंतर सांगतो. ई आणि डी मेश असते का विचाराल? ई आणि डी हे कंपाऊंड आहे, एका पिन वरती आहे ना. ई आणि डी एका पिन वरती आहे रे. मग ते एका शाफ्ट वर आहेत. जर एका शाफ्ट वर असेल तर एक गिअर 100 आरपीएम न फिरला तर दुसरा 100 आरपीएम नच फिरणार ना. एका शाफ्ट वरती 2 गिअर वेगवेगळ्या स्पीडनं कशी फिरतील? शाफ्टची जी स्पीड असणार तीच त्या दोघांची स्पीड असणार ना, म्हणजे कंपाऊंड आहे. ई आणि तुम्हाला डी. दोन्ही गेअर मेश असतील का विचारलाय हो? काय झालं? दोन्ही गेअर मेश असतील का विचारलाय तो? कसं मेश असतील? तो म्हणाला कसं हो? शाफ्ट वरती 2 गिअर मेश होऊ शकत नाहीत. माझं कळालं. त्या आजीचं बघा काय चाललंय. तुझं चालू विचारत होता. बाबा तुझा काय विषय? झालं कळालं मला काय ते कळालं. ओके, अजून कोणाचं काय डाऊट असेल तर विचारा. हॅलो. काय नाही. जर नसेल तर पुढे जाऊया. आता टेबल आपला तयार आहे. मला सांगा, इथल्या या गिअर्स मध्ये कोणाची टीथ द्यायची राहिलेली आहे? तुम्ही प्रॉब्लेम बघितला तर कोणाचे टीथ तुम्हाला द्यायचे राहिले? जी गिअर बघा, सी चे दिलेत, डी चे दिलेत, ई चे पण दिलेत, राहिला जी चा. आता काय करूया, जी गिअरचे टीथ डिटरमाइन करूया. मी लिहितो नंबर ऑफ टीथ ऑन गिअर जी. जी गिअर वरचे टीथ डिटरमाइन करूया.
आता तुम्ही सांगा टीथ डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करतो रे? टीथ डिटरमाइन करण्यासाठी काय करतो आपण? त्याची रेडियस इक्वेशन लिहितो. म्हणजे जीच्या रेडियस इक्वेशन लिहायचं. सो रेडियस ऑफ जी, रेडियस ऑफ जी मी जरा मुद्दा म्हणून काय करणार आहे, या फिगरवरून न सांगता या फिगरवरून सांगतो, या फिगरवरून. ठीक आहे, बघा जरा लक्ष द्या. जी ची रेडियस म्हणजे इथपर्यंत जायचं, इथपर्यंत सेंटर पासून इथपर्यंत गेला की जी ची रेडियस इथे बघा, सेंटर पासून इथपर्यंत. आता इथनं स्टार्ट करा, सेंटर पासून इथून इथपर्यंत कुणाची रेडियस येणार? इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय? सी रेडियस ऑफ ची सी. रेडियस आहे, इथनं इथपर्यंत सी ची रेडियस आहे. ओके, म्हणजे रेडियस ऑफ सी. त्यानंतर इथून या सेंटर पर्यंत जावा, या सेंटर पर्यंत, इथून या सेंटर पर्यंत. हे काय? हा कुठला गिअर आहे? डी. डी ची रेडियस, रेडियस ऑफ डी, रेडियस ऑफ सी प्लस रेडियस ऑफ डी. आता तुम्ही सेंटरला आलाय की नाही, इथं इथून सेंटर पासून इथून बाहेरपर्यंत जावा. रेडियस ऑफ ई. रेडियस ऑफ ई म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत जर जायचं असेल तर बघा, रेडियस ऑफ सी प्लस रेडियस ऑफ डी प्लस रेडियस ऑफ ई. ओके, आता इथून दाखवतो, इथं लक्ष द्या. हा, तेच दाखवणार आहे परत. इथून स्टार्ट करा, इथपर्यंत जावा, रेडियस ऑफ सी. आता इथून या सेंटर पर्यंत जावा, रेडियस ऑफ डी. आता या सेंटर पासून बाहेरपर्यंत जावा, रेडियस ऑफ आहे काय? तेच आहे बघा, रेडियस ऑफ सी प्लस रेडियस ऑफ डी प्लस रेडियस ऑफ ई. जे तुम्ही सेंटर पासून बाहेरपर्यंत गेला, रेडियस ऑफ सी प्लस रेडियस ऑफ डी प्लस रेडियस ऑफ ई. ठीक आहे, मी इन टर्म्स ऑफ रेडियस इक्वेशन लिहिले. आता रेडियसला टीथनं रिप्लेस करा, रेडियसला टीथने रिप्लेस करा. So teeth on gear G is equal to teeth on C plus teeth on D plus teeth on E. रेडियसला मी टीथनी रिप्लेस केलं. आता कोणाचे टीथ माहित आहे ते पुट करा. सी डी ई चे टीथ माहित आहे तुम्हाला. सी डी ई 50 20 35 50 20 35 यांची ऍडिशन केली की तुम्हाला काय मिळणार? टीथ ऑन गिअर जी. चलो मग ऍडिशन करून सांगा, टीथ ऑन गिअर जी किती येणार? 105. 105 105. सो टीथ ऑन गिअर जी चा आन्सर किती आलं? 105. म्हणजे जी चे टीथ किती आहेत? 105. हे तुम्हाला एक आन्सर विचारलेलं, हे आन्सर मिळालं. ओके, हे जी चे टीथ किती आहेत ते सांगा. हे जी चे टीथ सांगितले. आता सगळ्या गिअरचे टीथ मिळाल्यानंतर तुमचा 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सगळ्यांचे टीथ मिळाल्यानंतर तुमचा 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता राहिलेले फक्त आन्सर शोधायचे. त्यासाठी या प्रॉब्लेम मध्ये काय कंडिशन दिली आहे ती वाचायची. हा, स्पीडची कंडिशन असते, ते वाचा. काय? गिअर जी हा काय आहे म्हणून सांगितले? फिक्स आहे म्हणून सांगितले. गिअर जी हा फिक्स आहे. ठीक आहे, मग मी आता हे लिहितो. गिअर जी पहिली कंडिशन, गिअर जी इज फिक्स्ड. हे त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ स्पीड ऑन गिअर जी इज इक्वल टू किती असणार? 0. जी ची स्पीड किती असणार? 0. सो स्पीड ऑफ गिअर जी इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता टेबल मध्ये जायचं आणि यातनं जी ची स्पीड किती आहे ते बघायचं टेबल मधून. जी ची स्पीड ठीक आहे, इथं आहे बघा, वाय मायनस एक्स टी सी टी टी डी टी जी. वाय मायनस एक्स टी सी टी टी डी टी जी इज इक्वल टू 0. ही मी टेबल मधून स्पीड लिहिली बघा. ठीक आहे, आता टी सी टी टी डी टी जीच्या किमती पुट करतो. सो वाय मायनस एक्स टी सी 50 आहे, टीई 35 आहे, डिवाइड बाय टीडी 20 आहे, टीजी 105 आहे. त्या सगळ्या किमती इथं आहेत बघा, मी लिहिलेल्या त्याच लिहिलं तिथं. टीसी टीई टीडी आणि टीजी इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करून सांगा कोणतं किती येते. हे सॉल्व्ह करून 0.833. 0.833
0.833. 0.833. So y minus 0.833x is equal to 0. आता काय करतो हे तिकडे नेतो. So y is equal to 0.33x. इक्वेशन नंबर 1. मला y आणि x मधलं रिलेशन मिळालं. त्यासाठी मी गिअर जे ची स्पीड फिक्स, गिअर जे हा फिक्स दिलेला म्हणजे त्याची स्पीड मी 0 घेतली आणि त्याच्यावरून एवढं सॉल्व्ह केलं. मला y ची किंमत इन टर्म्स ऑफ x मिळाली. ओके, आता दुसरी कंडिशन वाचा. प्रॉब्लेम मध्ये अजून कोणाची तर स्पीड दिली असणार आहे. अजून कोणाची तर तिथे बघा. स्पीड ऑफ शाफ्ट ए इज 110 RPM. स्पीड ऑफ शाफ्ट ए इज 110 RPM. 110 RPM दिल्या ए शाफ्टची स्पीड. ही लिहितो. स्पीड ऑफ शाफ्ट ए आता प्रॉब्लेम मध्ये जातो. शाफ्ट ए ची स्पीड म्हणजे कुठल्या गिअरची स्पीड आहे तुम्ही सांगा. शाफ्ट ए ची स्पीड म्हणजे कुठल्या गिअरची स्पीड आहे? सी कोणाची? गिअर सी ची आहे. कारण प्रॉब्लेम मध्ये सांगताना सांगितलंय ए शाफ्ट वरती सी माउंट केलाय आणि जी हा फ्री टू रोटेट आहे. ओके, जी हा फ्री टू रोटेट आहे म्हणजे ए शाफ्टची स्पीड म्हणजे गिअर सी ची स्पीड आहे. म्हणून मी म्हणतो पुढे ब्रॅकेट मध्ये लिहितो गिअर सी. ठीक आहे, म्हणजे स्पीड ऑफ गिअर सी इज इक्वल टू किती आहे? 110. आता प्रॉब्लेम मध्ये हे क्लॉकवाईज दिले का अँटी क्लॉकवाईज? 110 RPM हे क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज? ते काहीच दिलेलं नाहीये. सांगितलं नाही. दिलं जर नसेल तर तुम्हाला मी आधीच सांगितलं आपण बाय डिफॉल्ट ते अँटी क्लॉकवाईज घ्यायचं म्हणजे प्लस. बाय डिफॉल्ट अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस. ओके, मला सी ची स्पीड मिळाली आहे. पण सी ची स्पीड टेबल मध्ये जाऊन किती आहे बघा. सी ची स्पीड टेबल मध्ये जाऊन सी ची स्पीड टेबल मध्ये जाऊन बघा किती आहे? एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय. ओके, सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 110. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 110. आता याच्यामध्ये इक्वेशन 1 ची व्हॅल्यू पुट करूया. इथं बघा y ची किंमत किती आहे? 0.833x. y ची किंमत किती आहे? 0.833x इज इक्वल टू 110. कुठून आणलं हे? फ्रॉम 1. इक्वेशन 1 वरून पुट केलं म्हणजे हे झालं 1 प्लस 0.8 म्हणजे 1.833 x इज इक्वल टू 110. सॉल्व करा तुम्हाला x मिळेल. सॉल्व करा तुम्हाला x मिळेल. 60.00. 60.00. हा. ओके, x ची किंमत 60 आली. x ची किंमत 60 आली. आता काय करा? इक्वेशन 1 मध्ये पुट करा. इक्वेशन 1 मध्ये बघा y इज इक्वल टू 0.833x. 49.98 म्हणजे 50 घे. सो तुम्ही x ची किंमत 1 मध्ये पुट केली की तुम्हाला y मिळतोय. तो म्हणजे किती आहे? 50. म्हणजे x पण मिळाला y पण मिळाला. दोन्ही किमती मिळाल्या x आणि y. आता x आणि y ची किंमत मिळाल्यानंतर आता काय आन्सर विचारलंय ते सोडवायचं. इथपर्यंत तुमचा 90% प्रॉब्लेम संपलाय. ओके, आता काय तुम्हाला आन्सर विचारले एकदा बघून घ्या. काय आन्सर विचारले? स्पीड ऑफ शाफ्ट बी विचारल्या. स्पीड ऑफ शाफ्ट बी. स्पीड ऑफ शाफ्ट बी म्हणजेच कोण सांगा प्रॉब्लेम मधून? बी शाफ्टची स्पीड म्हणजे कुणाची विचारले? डी. बी हा तुम्हाला आहे आर्मला. म्हणजे बी ची स्पीड म्हणजे कोणाची आहे? आर्मची स्पीड. ठीक आहे, म्हणून इथे ब्रॅकेट मध्ये लिहितो आर्म. हे थोडक्यात आर्मची स्पीड मला विचारली आहे. ओके, सो स्पीड ऑफ आर्म इज इक्वल टेबल मध्ये जाऊन सांगा आर्मची स्पीड किती आहे? वाय. टेबल मध्ये जाऊन आर्मची स्पीड किती आहे बघा? वाय. म्हणजे आर्मची स्पीड किती आहे? वाय. चलो वायचा आन्सर किती आले बघा? 50.
मला शाफ्ट बी ची स्पीड विचारलेली. सर ऑडिओ कोणाचा चालू आहे बघ. ऑडिओ कोणाचं चालू आहे ते बंद करा. बघा, मग शाफ्ट बी ची स्पीड विचारलेली मला. शाफ्ट बी म्हणजेच आर ला कनेक्टेड आहे, म्हणून मी आर ची स्पीड टेबल मधनं बघितली वाय आहे. सो वाय ची किंमत 50 आहे. सो स्पीड ऑफ आर्म इज इक्वल टू किती झाला 50. आता आन्सर प्लस आहे हे, याचा अर्थ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणून मी आन्सर लिहितो. देअरफॉर स्पीड ऑफ शाफ्ट बी इज 50 RPM इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे शाफ्ट बी ची स्पीड ही 50 RPM अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे. आणि बाळांनो इथे प्रॉब्लेम संपला. एकदम फालतू आणि सोपा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, फक्त सुरुवात याची महत्वाची होती, कारण की त्याची फिगर जी दिली होती ती आतापर्यंत जी आलेली नव्हती अशी होती. ती म्हणजे काय, साइड व्ह्यू दिलेला. याच्यावरून तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, आता तुम्हाला जर या प्रॉब्लेम मध्ये काय जर डाऊट असेल तर तुम्ही मला आता विचारू शकताय.